आत्ताच पडियार काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की खावडीमध्ये शिरीभाऊच्या दुकानाच्या इथे रोवणं ठेवलेत, तेच आता आणायला चाललो आहे. चला तुम्हाला पण दाखवतो. आता खावडी बस स्टॉपच्या इथं आलो आहे, शिरीभाऊच्या इथे. तिथे पुढे शिरीभाऊचं दुकान आहे. ते या साईडला पुढे शिरीभाऊचं दुकान आहे आणि इकडे वरतीच काकांचा वरती लाल टेम्पो आहे, तुम्हाला दिसत असेल. या साईडला वरती लाल टेम्पो आहे, त्याच्यातच सांगितलं नाही आहेत. चला जाऊन बघूया. आता गाडी इथं लावले. पोरं शाळेत जाते. सीन मस्त आहे बघा. आणि इकडे लावणी वगैरे केलेले, यांचे आटपले सर्व लावणी. रोड आहे, बघूया आता किती आहेत. त्या टेम्पोच्या हौद्यात ठेवलेले आहेत तसं बोललेत काका. आता फोन करून सांगितलं. टेम्पो इथे आहे आणि त्याच्यातच आहेत बोलले. रिक्षा वगैरे कोणाची? अच्छा, हे इथं पिशवी आहे, ह्याच्यामध्ये बांधून ठेवलं. हा रे, भेटली. चला आता घेऊन जाऊया. एवढी आहेत, घरी दाखवतो तुम्हाला किती आहेत ती. आमच्याकडे यांना रोवणा बोलतात, अळंबी पण काही ठिकाणी बोलतात. आणि म्हणजेच इंग्लिशमध्ये मशरूम बोलतात त्याला. तर आता तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता निघतो, गाडी तिथं पार्क केली आहे. चला जाऊया. मागे पोरं खावडी हायस्कूलमध्ये चालले आहेत. 10चं स्कूल आहे त्यांचं. तिकडे पुढे जवळच आता इथून 5 मिनिटां खावडी हायस्कूल आहे. पोरं चालले आहेत. आता घरी आलो आहे आणि बाईक तिथं लावली आणि हे चाललो. मस्त त्यांना पाण्यात धुवतो आणि ह्या टपात घेतले. पाणी ओतून त्यांना मस्तपैकी धुवून काढतो आधी, कारण त्याच्यावर माती असते. माती लवकर जात नाही, त्याला नुसतं घासावं लागतं थोडं. आता मस्तपैकी रोवणा पाण्याने चांगले धुतलेले आहेत आणि आता याला कापायचं आहे.
आता मस्तपैकी भाजीला एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याची मस्त रोवण्याची भाजी बनवणार आहे मम्मी. आता ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो लग्न दाखल्याच्या रजिस्टरवर सही मारायसाठी. तोपर्यंत इकडे आईने रोवण्याची भाजी बनवला पण आता ती शिजते इकडे. हे बघा आईने इकडे बनवून ठेवलं रोवण्याची भाजी. आणि आता त्या मीटिंगला जाते. आता ग्रामपंचायतमध्ये मीटिंग आहे बचत गटवाल्यांची. आता तिकडे जाते. इकडे तोपर्यंत भाजी शिजते बनवला. रेसिपी काय दाखवाय नाही झाली पण शॉर्ट्समध्ये एक रेसिपीची व्हिडिओ आहे ती बघू शकता तुम्ही. आता 2 वाजलेत आणि आता थोड्या टायमानं मग सर्व जेवायला बसू. आईला बोललो होतो की आम्ही ग्रामपंचायतमधनं जर लवकर आलो तर दाखवायला भेटेल ही रेसिपी, पण दाखवायला भेटली नाही कारण खूप टाईम झाला. तिथे जाऊन ते ग्रामपंचायतमध्ये नव्हते त्याच्यामुळे इथे येण्यासाठी टाईम झाला. तर आता भाजी झाल्यावर मग जेवाय बसू सर्व. आता जेवण झालं. रोवण्याची भाजी एकदम छान झालेली आणि मस्त लागत होती. तुम्ही या वर्षी खाल्लात का रोवण्याची भाजी? खाल्ला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.